एक असं खूप महत्त्वाचं विटॅमिन आहे, त्याची कमतरता जवळजवळ आपल्या भारतामध्ये 80% लोकांना आहे आणि हे विटॅमिन म्हणजे विटॅमिन डी. विटॅमिन डीची कमतरता अगदीच खूप कॉमन झाली आहे आणि त्यामुळे बरीच लक्षणंसुद्धा दिसतात. सो खूप जणांना कळत नाही की ही लक्षणं का येत आहेत, म्हणजे आपल्याला काही आजार तर नाही आहे, तरीसुद्धा काही अशी लक्षणं शरीरामध्ये का दिसत आहेत. तर खूप वेळा हे असं होतं विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. सो विटॅमिन डी जे आहे ते फक्त विटॅमिन नाही, हे आपल्या शरीरामध्ये अगदी हॉर्मोनसारखं काम करतं. त्यामुळे शरीरातील बऱ्याच कार्यांसाठी हे आपल्याला हवं असतं आणि जेव्हा याची कमतरता होते तेव्हा शरीरामध्ये बऱ्याच सिस्टम्सवर ह्याचा अफेक्ट होऊ शकतो. जसं की सर्वात प्रथम तर बोन्स आणि जे काही जॉईंट्स आहेत त्याच्यावर अफेक्ट होतं. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होऊ शकतो. इवन मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूजसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर खूप जणांमध्ये हृदयाची हेल्थसुद्धा खराब होऊ शकते. त्यासोबतच ऑटो इम्यून आजार म्हणजे इम्यून सिस्टीमसाठी सुद्धा विटॅमिन डी एवढं महत्त्वाचं आहे की जेव्हा हे विटॅमिन डी कमी होतं तेव्हा तुम्ही वारंवार आजारी पडू शकता किंवा तुम्हाला इम्युनिटी रिलेटेड काही ना काही आजार होतात, ज्याला ऑटो इम्यून आजार असं म्हणतात. तर असे बरेच आजार किंवा बरीच लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसू शकतात जेव्हा तुम्हाला विटॅमिन डीची कमतरता होते तेव्हा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की विटॅमिन डीची कमतरता झाल्यावर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. कारण बरेच जण सप्लिमेंट्स घेतात तरीसुद्धा शरीरामध्ये विटॅमिन डी वाढत नाही. तर तुम्हाला काय एक्झॅक्टली केलं पाहिजे जेणेकरून शरीरामध्ये विटॅमिन डी जे आहे ते मेंटेन राहील. सो तुम्हालासुद्धा सतत विटॅमिन डीची कमतरता होत असेल आणि सप्लिमेंट्स घेऊनही विटॅमिन डी वाढत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो विटॅमिन डी जे आहे ते खूप साऱ्या गोष्टींसाठी आपल्या शरीरामध्ये आवश्यक असतं. सर्वात प्रथम तर कॅल्शियम अब्झॉर्प्शन. सो कॅल्शियम हाडांमध्ये जाण्यासाठी विटॅमिन डी गरजेचं असतं. त्यानंतर आपल्या इम्यून सिस्टीम म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता आहे त्याचं कार्यसुद्धा व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला विटॅमिन डीची गरज असते. त्यानंतर हॉर्मोन्सनी आपलं कार्य व्यवस्थित करावं ह्यासाठी सुद्धा विटॅमिन डी हवं असतं. त्यानंतर मूड रेग्युलेशन, जे काही मूड स्विंग्सचे त्रास होत असतात ना ते सुद्धा होऊ शकतात विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. आणि त्यानंतर हृदयाची हेल्थ, आपलं हृदयाने सुद्धा व्यवस्थित काम केलं पाहिजे, हृदयाचं फंक्शन व्यवस्थित चाललं पाहिजे, ह्यासाठी सुद्धा विटॅमिन डी गरजेचं असतं. सो विटॅमिन डी कमी का होतं ह्याचं कारण म्हणजे एकतर आपण सूर्यप्रकाशात जात नाही. विटॅमिन डीचा मेन जो सोर्स आहे ती म्हणजे सनलाईट. सूर्यप्रकाशात आपल्याला दररोज 20 ते 25 मिनटं बसलं पाहिजे, पण हे आजकालचे जे काही लाईफस्टाईल त्याच्यामध्ये शक्य नाही. म्हणूनच विटॅमिन डीची कमतरता खूप कॉमन होत आहे. त्यानंतर बऱ्याच जणांमध्ये विटॅमिन डीचं अब्झॉर्प्शनसुद्धा होत नाही. सो ह्याचा प्रॉब्लेम आहे गट इश्यूज. खूप जणांना पोटाचे विकार असतात, म्हणून विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊनही विटॅमिन डी शरीरामध्ये वाढत नाही. सो गट इश्यूज हा सुद्धा एक कारण आहे. पुढचं कारण आहे मॅग्नेशियमची कमतरता. सो मॅग्नेशियम हे सुद्धा विटॅमिन डीने आपलं कार्य व्यवस्थित करावं म्हणून गरजेचं असतं आणि खूप जणांना मॅग्नेशियमची सुद्धा कमतरता आहे. सो विटॅमिन डी शरीरामध्ये वाढण्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियमसुद्धा घ्यावं लागेल. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे हेल्दी फॅट्स न घेणं. सो बघा विटॅमिन डी जे आहे ते फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि आजकाल बरेच जण जे काही फॅट्स असतात म्हणजे हेल्दी फॅट्स स्निग्ध पदार्थ हे आहारामध्ये घेत नाही, कारण त्यांना असं वाटतं की जर आम्ही फॅट्स खाल्ले तर आमचं वजन वाढेल किंवा फॅट्समुळे मग हृदयाचे विकार होतील. पण असं नाही आहे. हेल्दी फॅट्सची आपल्या शरीराला गरज आहे, कारण बरेच फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत जसं विटॅमिन ए, डी, ई आणि के. सो जेव्हा तुम्ही आहारामध्ये हेल्दी फॅट्स घेत नाहीत तेव्हा हे जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्यांची कमतरता होते आणि विटॅमिन डी सुद्धा त्यामुळेच कमी होतं जर तुम्ही रेग्युलरली हेल्दी फॅट्स घेत नसाल तर. सो मी जसं सांगितलं तुम्हाला कुठल्या कुठल्या सिस्टम्स आहेत त्या अफेक्ट होऊ शकतात विटॅमिन डीची कमतरता होते तेव्हा. तर एक्झॅक्टली जी लक्षणं आहेत ती मी सांगणार आहे तुम्हाला की विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ही काही जी लक्षणं आहेत ती शरीरामध्ये दिसतात. पहिलं तर थकवा जाणवणं, त्यानंतर हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये पेन होणं, बऱ्याच जणांना लोअर बॅक म्हणजे कमरेमध्ये दुखायला लागतं. त्यानंतर पुढचं जे लक्षण येतं म्हणजे वारंवार इन्फेक्शन्स होणं. तुम्हाला सतत सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स हे त्रास होत असतील तर ते सुद्धा होऊ शकतात विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. पुढचं आहे डिप्रेशन आणि मूड चेंजेस. सतत तुम्हाला मूड चेंजेस जाणवत असतील किंवा सतत डिप्रेस्ड वाटत असेल आणि कुठलेही काम करण्याचं मन होत नसेल तर ते सुद्धा होऊ शकतं विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. त्यानंतर हेअर लॉस, तुम्हाला केस पातळ झाले असतील
ॲलोपेशिया हा एक त्रास आहे, ज्याच्यामध्ये एकाच जागचे खूप जास्त केस जातात, ज्याला चाई असंही म्हणतात. तर हेअर लॉस, हेअरफॉल ह्याचा त्राससुद्धा होतो. मसल्स आहेत ते वीक होतात. बऱ्याच जणांना इवन झोपेचे प्रॉब्लेमसुद्धा होतात. आणि तुम्हाला जेव्हा पण तुम्ही आजारी पडता किंवा कुठे तुम्हाला जर जखम झाली असेल तर ती लवकर भरून येत नाही, कारण विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे इम्युनिटीसुद्धा कमी होते. तर ही लक्षणं तुम्हाला दिसू शकतात जेव्हा तुम्हाला विटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा. सो आता तुम्ही म्हणाल की नैसर्गिकरित्या विटॅमिन डी कसं वाढवावं? तर बघा, नैसर्गिकरित्या विटॅमिन डी वाढवणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट मेंटेन करू शकता किंवा थोडी लेवल शरीरामध्ये जरूर वाढेल जर ह्या काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर. तर सर्वात प्रथम तर तुम्हाला उन्हामध्ये बसायचं आहे. 20 ते 30 मिनटं तुम्ही सकाळी म्हणजे 7 ते 10 मधलं जे काही ऊन असतं त्यामध्ये बसू शकता. दुपारचं ऊनसुद्धा चालतं, पण खूप जणांना मग टॅनिंगचा प्रॉब्लेम होतो, म्हणून दुपारी उन्हामध्ये बरेच जण जात नाही. सो तुम्ही सकाळचं ऊन घेऊ शकता, पण ते ॲटलिस्ट 20 ते 30 मिनटं तुम्हाला उन्हामध्ये बसावं लागेल. पण जेव्हा आपण उन्हामध्ये बसतात तेव्हा पाहिलं पाहिजे की बॉडीचा मेजर पार्ट म्हणजे हात, पाय, पाठ ही सनमध्ये म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये एक्सपोज झाली पाहिजे, तरच तुम्हाला विटॅमिन डी मिळेल. बघा, सूर्याची किरणं आपल्या स्किनवर पडतात तेव्हाच आतमध्ये विटॅमिन डी बनायला सुरुवात होते. सो स्किनवर सूर्यप्रकाश पडला पाहिजे. त्यानंतर काही विटॅमिन डी रिच फूड्स आहेत जे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, जसं की अंड्यातला स्पेशली जो पिवळा भाग आहे त्याच्यामध्येच विटॅमिन डी असतं. तुम्ही अंडी घेऊ शकता. त्यानंतर माशामध्ये पण जे फॅटी फिश आहेत जसं की सॅल्मन, सार्डिन्स, मॅक्रेल, टूना असे जे फिश आहेत ह्याच्यामध्ये विटॅमिन डी असतं. त्यानंतर मशरूममध्ये सुद्धा थोडंफार विटॅमिन डी असतं. त्यानंतर कॉड लिव्हर ऑइल आहे, सो ह्यामध्ये सुद्धा विटॅमिन डी असतं, जे तुम्ही ह्या काही गोष्टी घेऊ शकता. सो बघा, विटॅमिन डीची गरज खूप जास्त आहे शरीरामध्ये. आणि हे जे काही पदार्थ मी सांगितले बऱ्याच वेळा हे रेग्युलरली होत नाही घेणं, आणि इवन बाहेर सूर्यप्रकाशात बसणंसुद्धा खूप जणांसाठी पॉसिबल नसतं. सो अशा वेळेला तुम्ही विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. सो विटॅमिन डीची टेस्ट करून बघा, तुम्ही आधी ब्लड टेस्ट करा, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की विटॅमिन डीची किती कमतरता आहे. मग त्यानुसार डॉक्टरच्या सल्ल्याने जे सप्लिमेंट्स असतात ते तुम्ही घेऊ शकता. काही जणांना जसं मी सांगितलं विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊनही शरीरामध्ये ते वाढत नाही, तर ह्या वेळेला तुमचा गटचा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे पोटाचे काही विकार असू शकतात. तर तुम्हाला गट हेल्थ सुधारलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही नियमितपणे फायबर डाएटमध्ये घेऊ शकता. सो हिरव्या पालेभाज्या, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स ह्यामध्ये फायबर भरपूर असतात, तर त्या गोष्टी तुम्ही घ्या. त्यानंतर तुम्ही फर्मेंटेड फूड्स नक्की घ्या, जसं ताक आहे, दही आहे किंवा किमची, सावरक्राऊट ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या नियमितपणे घ्या, जेणेकरून जे गट इश्यूज असतात ते तुमच्या कमी होतील. त्यासोबतच तुम्हाला मॅग्नेशियम रिच फूड्स घेणंसुद्धा गरजेचं आहे, कारण मॅग्नेशियम नसेल तर विटॅमिन डीसुद्धा अब्झॉर्ब होणार नाही. सो मॅग्नेशियमसाठी तुम्ही पंपकिन सीड्स, डार्क चॉकलेट, पालक अशा गोष्टी घेऊ शकता. त्यानंतर अजून एक जो सल्ला दिला जातो तो म्हणजे विटॅमिन डी सोबत K2 घेणंसुद्धा गरजेचं आहे. का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बघा, जे विटॅमिन डी आपण का घेतो, शरीरामध्ये कॅल्शियम अब्झॉर्ब झालं पाहिजे. सो जे अन्नामधलं कॅल्शियम पोटामध्ये जातं, आणि पोटातलं मग कॅल्शियम जे आहे ते रक्तामध्ये सोडण्यासाठी विटॅमिन डी गरजेचं असतं, आणि रक्तातलं कॅल्शियम बोन्समध्ये जाण्यासाठी विटॅमिन K2 गरजेचं असतं. सो विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स जेव्हा पण तुम्ही घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही विटॅमिन K2चे सप्लिमेंटसुद्धा घेतले पाहिजेत, तरच त्याचा फायदा होईल. सो विटॅमिन डी सोबत विटॅमिन K2, मॅग्नेशियम हे सुद्धा गरजेचे आहेत त्याचा व्यवस्थित फायदा होण्यासाठी. तर बघा, विटॅमिन डी जे आहे ते अगदीच खूप महत्त्वाचं आहे शरीरासाठी, त्याच्यामुळे त्याकडे इग्नोर करू नका. विटॅमिन डी जर खूप काळापासून तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर खूप मोठे प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का, फर्टिलिटीसाठी सुद्धा विटॅमिन डी गरजेचं असतं, आणि ज्या महिला विटॅमिन डीकडे लक्ष देत नाहीत त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा फर्टिलिटीचे इश्यूज येतात. खूप महिलांना हॉर्मोनल इश्यूज, पिरियड रिलेटेड इश्यूज होतात, खूप जणांना झोपेचे प्रॉब्लेम होतात, आणि जसं मी सांगितलं ऑटो इम्यून आजारसुद्धा होतात, जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस, थायरॉईडचे आजार किंवा स्किनचे सोरियासिस, एक्झिमा असे जे ऑटो इम्यून आजार आहेत ते सुद्धा होऊ शकतात. तर खूप मेजर इश्यूज होऊ शकतात जेव्हा पण शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता असते. म्हणूनच ह्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.